आता म्हैस कोणती काय बोलतात ती म्हैसली आहे म्हैस मानी काय मग ते जास्त दूध दूध जास्त ते बनावट काय म्हैस नाही बनावट काय करणार मग दुसरी घ्या तुम्ही ती घेऊ काय घेणार बनावटवाली काय घेणार अंतिम वंदन मग फरक शे बनावटवाली घरासाठी घेताय का? हा व्यवसाय दुधा व्यवसाय आपला अच्छा, तुमचा स्वतःचा दुधाचा व्यवसाय आहे? व्यवसाय करसगावांचे तुम्ही? आमची चालू आहे का सौदा आता? हा आता तेच सौदा चालू आहे. नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री ललित ठाकरे, गाव वडनेर खाकुर्डी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक यांच्या म्हैस दावणीचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. आज ललितदादांकडे अशा प्रकारच्या म्हशी विक्रीसाठी होत्या. काही म्हशींची दणक्यात विक्री झाली आहे. आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. मित्रांनो, अशा क्वालिटीच्या म्हशी ललितदादांकडे विक्रीसाठी असतात. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. ललितदादांनी त्यांच्या गावाचा तसेच मळ्याचा पत्ता देखील सांगितला आहे, तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या म्हशी ललितदादा त्यांच्याकडे विक्रीसाठी असतात. शक्यतोवर गाभणच म्हशी विक्रीसाठी ललितदादांकडे आलेल्या असतात. शेतकरी बांधवांनी सुद्धा चांगला फीडबॅक दिला आहे. आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, म्हशी 800 ते 900 किलोमीटरवरून आलेल्या असतात. तर म्हशींची काळजी तेवढीच घ्यावी लागते. नोट मोकळे झाला आतमध्ये. आता म्हैस कोणती काय बोलतात ती म्हैसली आहे म्हैस मानी काय मग ते जास्त दूध दूध जास्त ते बनावट काय म्हैस नाही बनावट बनावट काय करणार मग दुसरी घ्या तुम्ही ती घेऊ काय घेणार बनावटवाली काय घेणार अंतिम वंदन मग फरक शे बनावटवाली घ्या मग दोन पाच सांग होता 2-5 1 90 सांगा 1 90 75 एक 41 सांगा या बोनी म्हणजे 150 मग कशी आता सासरा शेत असे काय केलं सासरा शेत तुला ते रासरा जाऊ का जाऊ दे त्या जायचं नाही आई कुठे गेले मग काय राहत गोड घाला
ते काय नाही 2 नंबरी पाडील का ते? नाही हो ती नाही घेणे आता ते जी पहिले आपली पाहिजे ते नाही आपल्या मला असेच बिगर या ना चित्रपट आवडत नाही. येणं जाऊ देऊ का लावण 14 लाख रुपयाला 4 महिन्याने मला बांध्या हा बांधिसू 4 महिन्याने लावणी काही आम्ही 20 वर्ष ठेवू शकतो बरं का आम्ही 20 वर्ष ठेवू शकतो एक महिन्यात किती 15-20 वर्ष राहिली कपे पाडी काढतो बाहेर काढतो आता या बारकुनी पायडी किती आंबा असेल ती विला कितला हप्ता निपडायची माहित आहे कितला हप्ता निपडी माहित आहे ना तिने पायड्याच्या पास कितल्या काही घ्या एकच पडी 60,000 एक पडी 30,000 एक केलं 16-17,000 7-8 वर्ष कोण हा म्हणतो इच्छा आठवं जाऊ पैसे आता 8 जाऊ पैसे बरं का ना त्या लावायचे का जेवढ्याला घ्यायचे का तेवढा रुपयाला लावानी काय 8 जाऊ पण निपडी सर कट्या नाही का मला खूप महाग आहे. दादा का हो या म्हशीचा काय विषय? काय त्यांना सांगितलं आपण 2,05,000 ते 1,50,000 55,000 मागताय. किती जाऊ पैसे? आता दुसऱ्यामध्ये 6,000 पाडी 6,000 पाहिजे आता. दुधाची बोली कशी बरं? दुधाची काहीच बोली नाही मुकाताना माय पण गाडीची म्हैशी 13,000 लिटर ते आरामात दूध द्यायला पाहिजे. गाभण आहे का? हा गाव अजून कच्ची अजून 10 दिवस कडे पाहिजे खाली सडांमध्ये त्याच्यामध्ये एकदम नितळ बंदर जंगलच्या म्हशी दुधासाठी जंगल फेमस आहे. कुठून आणता तुम्ही म्हशी? पोरबंदर जंगलच्या म्हशी. कुठं आलंय? हे आपलं सोटी सोमनाच्या पुढे द्वारकाजवळ. मागला वर्ष लिक्वेडले पायडी आहे मागला गाडीला लिक्वेडले पायडी दिली बारकू 2 पासले काय बदल होता हे असंच होतं, सेम टू सेम. मला दिलेली नाही का याला याची पायडी द्यायची आहे जातली पायडी द्यायची किती दूध दिली ती माझी शे नाही रे ती आहे मागली गाडी आहे जातली पायडी दिली तू किती दूध दिली ती 7 मित्रांनो म्हशींची क्वालिटी एकच नंबर आहे. आपण सगळ्या म्हशींचा व्हिडिओ बघितलाच आहे. तर एक एक म्हशीचा आपण ललित दादांकडून माहिती घेऊच्या. म्हशींची क्वालिटी म्हणजे विशेष नाही. म्हशी खूप दुरून प्रवास करून येतात त्यामुळे थोड्या म्हशी शांत राहतात आणि चारा वगैरे जास्त खात नाही. आपण या म्हशीचा सौदा बघत होतो. मला माहिती ना ते मी काय मला माहिती ना ते पिंडा त्यांनी शोधला पेट. आता काय कांदा मोंडा लावता का आपण मोंडा नाही पाहिजे नाही ना आज सगळा मोंडा नाही सगळे एका तिस्त वाट राहते आई जावायची मला सौदा म्हशी दुसऱ्या म्हशी बी कोण आहेत मग मोंडा मग वांदा पडत बरं का मागितली मोठा विचार त्याचं विचारून मी. नाही बरोबर जाऊ द्या ते नका केवाल बी ए, मी सांग ए, जेवायला यायचे बरोबर का रात्री ठेवली पुढे नाही, नाही, रात्री- रात्री- आई नोट फुराड म्हणजे नाही बा अचानक रात्री नाही नाही त्याचा पैशाच्या ना असे काय नाही नाही आज आहे मग त्याचा तुम्ही आता दिला होता बाकी त्यामुळे मी तुम्हाला त्याचा मी देत तू त्याच्यामध्ये पाहिजे पाहिजे आज काय जाऊ दे आमच्या जाऊ दे तुला माहिती थांबायचे दाटे मिठाळ विषय बरोबर शे आपला तुम्ही वाटत बरोबर आहे मला माहिती नाही. आम्ही पहिलं गेल आम्हाला जवाईन देत नाही केरसाने ना मला माहिती नाही हा. त्याचं, की नाही, काही विषय नाही. त्यामुळे मामा तुम्ही माहिती घेणे पैसे लांब ती पहिली गाडीवर आहे ना तशी या लांबाड राहतात नाही, त्याची मला अगोदर सांग गाडीवर अगोदर मला फोन कर म्हणजे सकाळी फोन आहे ना का कोणा म्हणतो कोणा फोन म्हणजे इलाज म्हणतो लवकर बोला बघा आपलं सांगते आपल्या नावावर परत नाही. आपल्या नावावर परत नाही मला ते या म्हणतात गावाला नाही. कप्या काय राहिलो? काय फरक नाही यार? हा काय फरक नाही? ना त्याच्या वन नोट सांग दे रात्री ठेवली पडी चौदानी करा आई पाहिजे दाबाडील पेटील का जाऊ दे येस पेटील घे नाही पडत आपण काय गाडी घ्यायची? दाबाडी नाही जाईल. ए भाऊ खान खान दोन पेटी ना माझ्या दोन पेटी
तुला रात्री जाऊ दे त्याचा साडी जाऊ दे चल निम्मे दोन्हीच म्हणे निम्मे चला मारा पोचाड दिली पण हा नाही पोसाड गाडी लावायची नाही पोचाड दिली मी त्यांना दिली मला घ्यावी दादा काय झाला सौदा हा झाला किती मध्ये झाला? 1,65,000. नमस्कार, हो हो नमस्कार. तुमचं नाव आणि गाव सांगा. दसरथ छवाळे बुयानं. तुमच्याकडे घरी म्हशी आहेत का अजून? नाही एवढी एकच आहे. दुधाला आम्ही एकच घेतो. घरासाठी घेतली घरासाठीच घेतो आम्ही. घरासाठीच घेतली का? म्हशीची बोली घेतली का सगळी? दुधाची आमची आणि मुकाथाण्याची बोली घेतली. ते बोल विचार ते मला की या इकडे. तुमचं नाव आणि गाव सांगा. तालुका सटाणा. दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगून द्या. ललित महेंद्र ठाकरे 928495 आज किती म्हशी आहेत तुमच्या दावणीला? म्हशी आहेत ना 12-13 म्हशी आहेत. 12-13 म्हशी आहेत. ती यांना दिली आहे. नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव आणि गाव सांगा. उदय वसंत ठाकरे खाकोडी गाव खाकोडी. सौदा किती मध्ये झाला दादा? तिचा पण 1,61,000. 1,61,000 मध्ये. हो. अशा म्हशी चालवा ना थोड्या पुढे. दादा याची दुधाची बोली किती? गाभण आहे का? मित्रांनो, ही पण म्हैस शेतकरी बांधव बघतायत. तुम्ही पायऱ्यानात का? ही पण बघताय का दादा? का ही पण गाभणच आहे का? दादा ही पण गाभण आहे का? याची किंमत काय सांगणार? तिचं 2,25,000. कमी जास्त होऊन जाईल ना? हा कमी जास्त. शेतकरी बांधव जर तुमच्या मळ्यात आले तर कमी जास्त होऊन जाईल. दादा तुम्ही मळ्यातच म्हशी विकता का दुसरीकडे कुठे पण? तुमचा मळ्याचा पत्ता सांगा ना. मुक्काम पोस्ट खाकोर्डी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक. खाकुर्डीपासून थोडे 2 किलोमीटर पुढे यायचं. कोणी आलं तरी सांगून द्या. खाकोर्डी गावात आलं का तिथून मोर्द रस्ता कोणाला विचारलं, मोर्द रस्त्याला कोणाला विचारलं, अच्छा. पहिलं आपण त्यांच्या मळ्यात जायचं कोणी सांगून. मित्रांनो, खाकुर्डीच्या तुम्ही थोडे पुढे आले का कोणालाही विचारलं तर ललित दादांचा मळ्याचा पत्ता कोणीही सांगून देईल. रस्त्यालाच मळा आहे. ललित दादांचा नंबर आपण खाली दिलेलाच आहे. तुम्ही त्यांना फोन करून मळ्याचा पत्ता व्यवस्थित विचारू शकता. तसेच मशीनच्या किमती, मशीनची माहिती किंवा दुसरी मशीनची गाडी ललित दादांकडे कधी येणार आहे ही सुद्धा माहिती तुम्ही ललित दादांना फोन करून विचारू शकतात. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही फोन करून अवश्य मशीनची माहिती घ्या. दादा एक विचारू का? मशीनच्या किमती पटत नाही हो, जास्त वाटतंय. जास्त वाटतंय. माल बघितला का जेव्हा दूध काढलं का तेव्हा सांगणार जास्त वाटतं का कमी वाटतं. असं तुम्ही असं तर बोलू शकता जास्त वाटतं असं, पण जेव्हा माप लावलं जेव्हा म्हशी जेव्हा दूध काढते तेव्हा सांगणार. आता ही म्हैस दिलं मालकाने सांगितलं 9 लिटरची तिची गॅरंटी घेतली. 9 लिटरची तिथं खिलाई राहते. तिथं आपल्या भागात खिलाई राहिले तर मग तेवढं 9 प्लस देईल. पण 17-18 लिटर दुधाची म्हैस आहे. शेतकरी बांधवांनी जर म्हशीला चांगलं खाऊ पिऊ घातलं 17-18 लिटर दूध पक्का देईल म्हैस. एवढी गॅरंटी तुम्ही घेता? फुल गॅरंटी. हॅलो 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 हां बोला बोला बोला. हां
मित्रांनो, एवढ्या म्हशी आज ललित दादा त्यांच्या दावणीला आहेत. म्हशींच्या किमतीमध्ये कमी जास्त 100% होऊन जाईल. शेतकरी बांधवांनी ललित दादा यांच्या मळ्याला नक्की भेट द्यावी. खाली दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून म्हशींची माहिती घेऊ शकतात. म्हशी घेतल्या एक कोंबडी वानोळा दादा भाऊ त्यांच्याकडून एक कोंबडी फ्री 100% भेटणार. काका का हो, खरं शका एक म्हैस जर किती तर कोंबडी फ्री. एक म्हैसवर एक कोंबडी हो. एक म्हैस घेतलं श्रावण नाही, एक नंतर खाऊ आले रे भाऊ असे. मित्रांनो, हसण्याचा भाग आहे हा. आपण बघू शकतात की एवढे शेतकरी बांधव ललित दादांच्या मळ्यात आलेले आहेत म्हशी खरेदी करण्यासाठी. आपण मागील सौद्याचा व्हिडिओ पण बघितला. 3 म्हशी गेल्यात वाटतं. तर आपण 2 गेल्या 3 म्हशी गेल्या आणि आता एकीचा सौदा चालू आहे. आणखी शेतकरी बांधव आले. तुम्ही आलेत का बघायला? नमस्कार. तुमचं नाव आणि गाव सांगा. हुसेन सुभान मंसुरी करंज गावान करजगावून आले. जोडा घेऊन राहिलो. जोडी घेताय का? घरासाठी घरासाठी घेताय का? व्यवसाय दुधा व्यवसाय आपला. अच्छा, तुमचा स्वतःचा दुधाचा व्यवसाय आहे. करजगावचे तुम्ही. करंजगावांची. चालू आहे का सौदा आता? हा, आता तेच सौदा चालू आहे आमच्या. घरी किती म्हशी तुमच्या आता? घरी आहे आमच्याकडे 7 म्हशी. 7 म्हशी. हा, आणखी तुम्ही 2 घेताय. घ्यायचे अजून. आता एक टायमाला जाऊ राहिले 30 लिटर. एक 2 टायमाचं 60 लिटर दूध आहे आमचं. आता 2 म्हशी गाभण आहे. आज या 2 टाकू राहिले. दादा, ही पण गाभण आहे का हो? 10-12 दिवस. हिची किंमत काय सांगणार? तिची बी सांगायला 1,95,000. कमी जास्त होऊन जाईल. हा, कमी जास्त होऊन जाईल. मित्रांनो, सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहेत. एकही म्हैस अशी खराब नाही आहे. शेतकरी बांधवांची गर्दीच ललित दादांच्या मळ्यात एवढी झाली आहे की त्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की म्हशी कशा क्वालिटीच्या आहेत ते. बैल जोडून बैल 1 लाख रुपये ना. मी काय ना आज लाग करते पण 8 दिवसात बाई आज 50 बिल्डिंग घुमा ठेवा. आम्हाला काम नाही करणार.